नमस्कार मित्रांनो, राजकीय अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 19 जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही राजकीय अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। पहिली मोठी आणि महत्त्वाची बातमी पहा। अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच मिळू शकतो। इतर धर्मीयांनी चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले असेल तर अशा प्रकरणात संबंधितांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत म्हटले। शिवाय कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही याची तरतूद करू, असे आश्वासनही त्यांनी दिले। विधान परिषद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे घटनेला धरून नाही। केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच जातीचे प्रमाणपत्र मिळू शकते। अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2024 रोजी स्पष्ट केले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले। यानंतर सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। जर तुम्ही दररोज फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम सारख्या यूपीआय ॲप्सचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआय व्यवहारांसाठी नवे नियम लागू होत असून हे नियम तुमच्या दररोजच्या व्यवहारांवर थेट परिणाम करणार आहेत। दिवसातून केवळ 50 वेळाच बॅलन्स चेक करता येणार। तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेली बँक खाती तपासण्यासाठी ॲपला दिवसात फक्त 25 वेळा एपीआय कॉल करता येईल। यामुळे अनावश्यक एपीआय वापर कमी होणार आहे आणि सेवा अधिक सुरळीत होणार आहे। जर तुमचा यूपीआय व्यवहार अयशस्वी झाला तर तुम्हाला त्याचे स्टेटस दिवसात फक्त 3 वेळाच तपासता येणार आहे आणि प्रत्येक वेळेस किमान 90 सेकंदांचा अंतर ठेवणे बंधनकारक असेल। 30 जून 2025 पासून सर्व यूपीआय ॲप्सवर व्यवहार करण्यापूर्वी ज्याच्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत त्याचे रजिस्टर केलेले नाव आधीच दाखवले जात आहे। यामुळे फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे। पुढील बातमी बघा। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। पावसाळी अधिवेशनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी ही तात्पुरता उपाय असतो। मुख्यमंत्री म्हणाले, फक्त कर्जमाफी पुरेशी नाही। शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारने एका नव्या समितीची स्थापना केली आहे। ही समिती शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपायांची शिफारस करणार आहे। यामध्ये शेती उत्पन्न वाढ, खर्च कमी करणे आणि शाश्वत सिंचनाचा समावेश असू शकतो।